यावेळी जरांगे फॅक्टर नडला, भुजबळांची कबुली। येवला मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट झाला। भुजबळांनी दिला दुजोरा। मंत्री छगन भुजबळ सातत्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत आले आहेत। त्याचा काहीही प्रभाव पडणार नाही असे सांगत आले। निवडणुकीतही त्यांनी तसा सूर लावला होता, मात्र निकालानंतर त्यांनी व्यक्त केलेला सूर पाहता ते आता जमिनीवर आले असावेत। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने आवाहन दिलं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी माझा लढा गरजवंत मराठा समाजासाठी आहे असा दावा केला होता। या दाव्याला आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास मंत्री भुजबळ यांनी सातत्याने विरोध केला। मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांना सातत्याने आवाहन देत आले होते। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील हा वाद कोणत्या स्तरावर जातो याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। जरांगे पाटील यांनी देखील प्रारंभी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केली होती। त्यामुळे भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून जरांगे पाटील यांचा उमेदवार कोण याविषयी सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता होती। मात्र ऐनवेळी जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। निवडणूक हे आपले ध्येय नाही, समाजाला आरक्षण मिळवणे हे ध्येय असल्याचे त्यांनी जाहीर केलं। यातून समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी असे आवाहन देखील त्यांनी केलं होतं। निवडणुकीदरम्यान सांत्वन भेटीसाठी जरांगे पाटील यांनी येवला मतदारसंघात दौरा केला। या दौऱ्यामागे त्यांचे निश्चित राजकीय गणित आणि योजना होती। या दौऱ्यात जरांगे पाटील यांचे प्रचंड स्वागत झाले। मध्यरात्री 2 पर्यंत जरांगे पाटील येवला मतदारसंघात ठिकठिकाणी भेटी देत सत्कार स्वीकारत होते। यावेळी त्यांनी आपल्या भावी पिढीचा आणि लेकरा बाळांचा विचार करून मतदान करा। तुमच्या मदतीला तुमची लेकरे बाळेच असतील, अन्य कुणीही येणार नाही, हा धडा घेऊन योग्य मतदान करा असे आवाहन केलं होतं। आता निवडणुकीचा निकाल लागला आहे। एरवी सामान्यतः 60,000 मताधिक्याने निवडून येणारे छगन भुजबळ यांचे मताधिक्य यंदा 26,000 एवढे घटले आहे। प्रारंभी काही फेऱ्यांमध्ये ते मागे देखील होते। लाडकी बहीण आणि बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या प्रचारानंतर देखील भुजबळ यांना हा झटका बसला आहे। मतदान घटल्याचा हा झटका आता भुजबळ यांनी देखील मान्य केला। माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील इफेक्ट झाला, तो झाला नसता तर मी 1 लाख मतांनी विजयी झालो असतो असं सांगत त्यांनी ईव्हीएम विरोधात विरोधकांनी पेटवलेले रान आणि आंदोलन यांनाही लक्ष करण्याचा प्रयत्न केला। ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही असे एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत त्यांनी विरोधकांना डिवचलं। मात्र हे करताना मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव आणि इफेक्ट झाल्याचे त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे मान्य केले। त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही आता हा चर्चेचा विषय बनला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, येवला विधान